हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण झणझणीत तडक्याची विदर्भ स्टाईलमध्ये चीझी मॅकरोनी पास्ताची रेसिपी। कितीही टेस्टी दिसत असली, मुलांची कितीही फेवरेट असली तरी 1 ते 1.5 महिन्यातून एकदा केली तर अति उत्तम आपल्या मुलांसाठी। सुरुवातीला आपण मॅकरोनी करताना पास्ता जो आपल्याला बॉईल करून घ्यायचा, तसं एक मोठं भांडं घेतलेलं आहे आपण। त्यामध्ये आपण मॅकरोनी पास्ता घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला जेवढं बुडेल तेवढं पाणी टाकायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे। तुम्ही जर मीठ टाकत नसाल तर बिलकुल स्किप करू शकता, पण यामुळे पास्त्याला खूप छान टेस्ट येते। बघा, मस्त बॉईल करायचं आहे आपल्याला। आता आपली मॅकरोनी पास्ता बॉईल होईपर्यंत आपण रेड सॉस करणार आहे। त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो आणि 2 बेडगी मिरची घ्यायची आहे आणि त्याची मस्त एक प्युरी तयार करून घ्यायची आहे। व्हेजिटेबल्स घ्यायचे आहे आपल्या आवडीचे आणि सर्व जर आपल्याला बारीक बारीक कट करायचे आहे। तुम्ही चॉप केलं तरीही चालेल। इकडे आपली मॅकरोनी पण छानपैकी बॉईल झालेली आहे। बघा, आता आपण ते चेक करायचं आहे, तर सूर्याच्या सायनावर चेक करून बघायचं आहे मॅकरोनी आपली व्यवस्थित बॉईल झाली आहे की नाही। आपल्याला ओव्हर कुक करायची नाही आहे, छान बॉईल झालेली आहे। आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहे। तर मी काय करणार आहे माहिती आहे का, मॅकरोनीचं जे काही पाणी उरलेलं आहे ते मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि हे पुढे मी जे आहे ते फोडणीमध्ये घालणार आहे। म्हणजे आपण मॅकरोनीचा स्टॉक तयार करून घेतलेला आहे। आता मॅकरोनीवर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं, थंड पाणी, म्हणजे जेणेकरून आपलं मॅकरोनी शिजण्याची जी प्रक्रिया आहे ती मंदावेल। आता मोठा पॅन घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला तेल आणि बटर टाकायचं आहे। छान तेल बटर आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। त्यामध्ये टाकायचं आहे भरपूर असं बारीक कट केलेलं लसूण टाकायचं आहे। बघा, बिलकुल टेस्ट लागत नाही, तुम्ही खुडूनच लसूण टाका। लसूण व्यवस्थित परतला गेला की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे। त्याला पण छान परतून घ्यायचा आहे। व्यवस्थित कांदा परतला गेला की त्यामध्ये आपण बारीक कट केलेली शिमला मिरची आणि गाजर टाकणार आहे आणि त्याला छान असं नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता, पालक टाकलं तरीही चालेल। मस्त आपल्याला परतून घ्यायचं। व्यवस्थित परतल्या गेली की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो आणि बेडगी मिरचीची प्युरी टाकायची आहे। बेडगी मिरचीमुळे कलर किती सुरेख आलेला आहे बघा। मस्त त्याला मिक्स करायचं आहे आपल्याला, व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आता हे राहिला आपला विदर्भाचा तडका। म्हणजे थोडंसं मी त्यामध्ये तिखट टाकलेलं आहे, ऑरिगॅनो टाकायचं आहे, चिली फ्लेक्स टाकायचं आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे मी इथे, कारण आपल्या मॅकरोनीला खूप छान टेस्ट येते। बघा, खूप टेस्टी लागते। थोडंसं टाकायचं आहे आपल्याला आणि मस्त मसाले परतून घ्यायचे आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे। यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मॅकरोनी स्टॉक आपण काढून घेतला होता तो टाकायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता त्याला मस्त शिजू द्यायचं आपल्याला तेल सुटोपर्यंत। थोडंसं मिरेपूड टाकणार आहे आपण। व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहे सॉसेस, आपल्या आवडीनुसार सॉसेस टाकायचे आहे। तर मी यामध्ये टाकलेला आहे शेजवान सॉस आणि मेयोनीज टाकलेले आहे। तुम्ही मेयोनीजच्या ऐवजी फ्रेश क्रीम मिळते, तुम्ही तेही टाकले तरी चालते। मी ते मेयोनीज टाकलेली आहे। 1 चमचा मेयोनीज टाकायचे आहे। छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। बघा, एकदम परफेक्ट असा रेड सॉस तयार होतो। छान मिक्स करायचे आहे आपल्याला। कलर किती सुरेख आलेला आहे बघा। आपल्या गॅसची फ्लेम मोठीच आहे। व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहे 1 कप दूध। साधं नॉर्मल टेम्परेचरचं थंड दूध आहे ते, फ्रीजमधलं दूध नाही आहे। आता व्यवस्थित सॉस तयार झाला की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बॉइल्ड मॅकरोनी, आपण जे चाळणीमध्ये काढून घेतले होते ते टाकायचे आहे। छान मिक्स करून घ्यायचे आहे। सर्व मॅकरोनीमध्ये आपला सॉस व्यवस्थित घोळला गेला पाहिजे। व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते। मी परत एकदा सांगते, कितीही मुलांची आवडीची असते तरीही तुम्ही 1 ते 1.5 महिन्यामधून एकदा करा, नेहमी करू नका। आता टाकायचं आहे टोमॅटो सॉस। छान मिक्स करायचं आहे आपल्याला। रोज व्हिडिओच्या चक्करमध्ये मी चपाती भाजी बनवता तर माझी मुलगी म्हणते, मम्मी तू बिलकुल अंजली मेहतासारखी झालेली आहे। पास्ता वगैरे करायचं तर पूर्ण विसरूनच गेली आहे। तर मी छोट्यासाठी ट्रीट होती, तिला खुश केलेला आहे मी। आता यावर टाकायचं आहे आपल्याला चीज आपण आपल्या आवडीने घ्यायचं आहे। मी साधे चीज घेऊन अशा पद्धतीने स्लाइस करून त्यावर टाकलेले आहे। चीज मेल्ट होईपर्यंत झाकण ठेवून आपल्याला वाफ काढायची आहे। तुम्ही याऐवजी मोझरेला चीज टाकलं तरीही चालेल। मस्तपैकी गरमागरम आपल्याला पास्ता सर्व करायचा आहे। एकदम जबरदस्त रेसिपी आहे, सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।